नमस्कार मित्रांनो, आज आहे 29 नोव्हेंबर. आजचं मार्केट आपल्याला पाहायचं आहे. याच्यातून आज बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, ज्याच्यामुळे आपल्याला शेअर मार्केट हे समजत जायला लागेल, कळत जायला लागेल की नेमकं कुठं काय घडत आहे, कशा पद्धतीने घडत आहे, हे आपल्याला पाहणं योग्य ठरतं. पहा, मार्केट ओपनिंग ही खूप फ्लॅटमध्ये झालेली आहे. म्हणजे कालच्या रेंजमध्येच ओपनिंग झाली, जास्त काही ॲग्रेसिव्ह मार्केट नव्हतं. मात्र शेवटपर्यंत मार्केट हे खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हमध्ये आलेलं आहे. एक सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसत आहे. ज्यांचे पोर्टफोलिओ असतील, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले असतील, त्यांचे पोर्टफोलिओ आज ग्रीनमध्ये असणार आहेत. त्याचं कारण मार्केट प्लसमध्ये होतं. आता याच्यात थोडंसं आपण लर्निंग पर्पज जे आपले पॉईंट्स असतात ते पहा. ओपनिंगचा पहिला हाय नंतर लो मारलेला आहे, परत तो हाय ब्रेक केला, परत खाली आलं की जे राहिलेले असतात त्यांना देण्यासाठी परत वरती आलं, परत एकदा हाय ब्रेक केलेला आहे. जे स्विंग हाय बनवलेले आहेत ते ब्रेक केले, लो ब्रेक केला, पण जो डे लो होता, सकाळचा लो होता, तोही जवळच होता, तो काय ब्रेक करण्यात आलेला नाही. परत मार्केट वरती आलं, थोडा वेळ खेळलं, इथे एक सिच्युएशन तयार झाली, वर जाईल न जाईल, खाली येईल असं वाटत होतं. खाली येण्याच्या अपेक्षेने इथं काम पण चालू केलं, जास्त खाली आलं नाही. परत वरती गेलं, वर पण जास्त गेलं नाही, परत खाली आलं, लो इथं ब्रेक केला नाही, हाय पण ब्रेक केला नाही. इथे आल्यावर हाय ब्रेक करण्यात आलेले आहेत दोन्ही पण. परत छोटासा लो दिला, परत हाय गेला, परत लो मारला एक, परत हाय मारला आणि येऊन बंद झालेला आहे. तर आपल्याला पहा, बहुतांशी संधी आपल्याला याच्यामध्ये मिळत असतात. त्या संधी कशा प्रकारे असतात? आता मोबाईलमध्ये हा चार्ट असा मोठा दिसतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्यामध्ये असतो. तुम्हाला काही कॅन्डल मागच्या वेळेस पण मी दाखवत असतो की कॅन्डल पहा नेमके काय घडतायत. आता आजच्या कॅन्डल ज्या भोवरा असतो, स्पिनिंग हे असतो, स्पिन, त्या प्रकारच्या कॅन्डल आहेत. हाय पण आहे, त्याला शॅडो, अप्पर शॅडो, लोअर शॅडो भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे अनिश्चितता होती. सुरुवातीलाच पहा, त्यानंतर पहा, त्यानंतर पहा, हे जे भोवरा टाईप आहे त्या प्रकारच्या कॅन्डल आज आपल्याला भरपूर अशा पाहायला मिळतात. भरपूर अशा कॅन्डल आहेत की ज्याला हाय पण आहे, लो पण आहे, बॉडी पण छोटी आहे, छोटी बॉडी आणि शॅडो मोठाले आहेत. अशा कॅन्डल आज आपल्याला भरपूर अशा पाहायला मिळत आहेत. तर याचं कारण असं आहे की मार्केटला जायचंय वर, पण जाण्याची इच्छा दिसत नाहीये. जे ट्रेडर व्यक्ती आहेत त्यांच्या मनामध्ये शंका आहे, वर जाईल का न जाईल. कारण बँक निफ्टी ही डाऊन होती. निफ्टी जरी पॉझिटिव्ह दिसत असली तर बँक निफ्टी ही डाऊन असल्यामुळे मार्केटमध्ये शंका निर्माण होत होती की जाईल का नाही, जाईल तर कितपर्यंत जाईल, आणि खाली येण्याचे चान्सेस हे खूप होते. कसे ते पहा. याला थोडंसं झूम आउट केलं की काही गोष्टी आपल्या लक्षात येऊन जातील. पहिला जो हाय मारून इथून मार्केट खाली आलं तर हा रेजिस्टन्स पकडलेला आहे. परत इथून खाली आलं, इथे हा रेजिस्टन्स होता. म्हणजे वर जायला थोडंसं मार्केट अचकत होतं, जावं की न जावं, जावं की न जावं. गेलं तर पुढं सैनिक आडवे दिसत होते. ते किल्ले जे असतात ना, त्याच्यावरती एक दरवाजा, दुसरा दरवाजा, तिसरा दरवाजा असतो पाव किल्ल्यावरती जाण्यासाठी, आणि मध्ये मध्ये सैनिक आडवे असतात. त्याच प्रकारची सिच्युएशन इथं घडत होती. आणि मग वर जायचं, परत खाली यायचं, वर जायचं, परत खाली यायचं. वर जाण्याचं धाडस नव्हतं याच्यामध्ये निर्माण होत. वर जाण्याचं याच्यामध्ये धाडस निर्माण होत नव्हतं. तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारची मुवमेंट देत 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 मार्केटने कालचा जो डाऊनफॉल होता तो बऱ्यापैकी भरून काढलेला आहे. सगळा नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी भरून काढलेला आहे. पाहू शकतो आपण. थोडंसं मी याला टाइम फ्रेम 15 मिनिटाची लावतो.
म्हणजे आणखीनच कमी याच्यामध्ये जास्त दिसतो आपल्याला. हा 1 दिवसाचा आहे. त्यानंतर त्याच या रेंजमध्ये दुसऱ्या दिवसाचा राहिला, त्याच रेंजमध्ये तिसऱ्या दिवसाचा राहिला. 3 दिवस मार्केट इथं खेळलं. कालच्याला मार्केटने डाऊन दाखवलं, खाली आलेलं आहे इथे. आजच्याला परत वरती रिकवर केलेला आहे, पण 70% रिकवर केलेला आहे. पूर्ण रिकवर नाही केलेलं, 70%. हे 1, 2, 3, 4, 5 दिवस म्हणजे हा आठवडा जो नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आहे, हा पूर्ण याच्यामध्ये गेलेला आहे. तसं काही चांगल्या न्यूज होत्या, काही खराब न्यूज होत्या, आपल्यालाही माहिती आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूप चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे, पण काही अदानीच्या किंवा सेबीच्या जे न्यूज असतात त्या कायमस्वरूपी याच्यावरती टांगती तलवार आहे, की त्या न्यूज अचानक बाहेर येतात की काय, अचानक त्याचा परिणाम होतो की काय. म्हणून साठी याच्यामध्ये थोडंसं शांतिप्रिय काम चालू होतं. आता आपण बँक निफ्टीला पाहू, म्हणजे आपल्या लक्षात येईल आज मार्केट का वर जात असताना तेवढं त्याच्यामध्ये ताकद दिसत नव्हती. मार्केट तर वर जात आहे, पण ताकद का नव्हती त्याच्या मागे. हे पहा, निफ्टी जशी वर 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 जात होती तशी बँक निफ्टी नव्हती. पहिल्यांदा बँक निफ्टीने हाय मारला आणि डीप लो मारलेला आहे, अचानक पडलेला आहे बँक निफ्टी. पण आता गंमत काय झाली, बँक निफ्टीचे जे ऑप्शन आहेत ते मंथली झाल्यामुळे ट्रेड करायला संधी नाही. जसं विकली असते ना तर धडाधड ट्रेड करता आले असते. मंथली ऑप्शनमध्ये पहा, एवढी मुवमेंटच मिळत नाही. म्हणजे इथं जेवढी मुवमेंट पळालंय मार्केट, साधारणपणे 400 पॉईंट 350 पॉईंट पळालेलं आहे, खाली पडलंय मार्केट. पण ऑप्शनमध्ये अगदी 100 पॉईंटची मुवमेंट दिसते आपल्याला, जादा मुवमेंट दिसत नाही. म्हणून साठी लोक इथं बँक निफ्टीवरती काम करण्यास धजत नव्हते. परत वरती आलं, रिकवर झालं मार्केट, जसं की आपण सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पहा, हा लो पॉइंट आहे, वर गेलं, खाली आलं, लो ब्रेक केला की लगेच बरेच जण एंट्री घेतात. मग इकडे कुठंतरी एंट्री करण्यापेक्षा थांबायचं आहे आणि थांबून आता निगेटिव्ह चॅनल चालू झाले की मग आपण एंट्री करू, मग आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळेल. इथं ज्यांनी एंट्री केली त्यांना जास्त मिळत नाही, इथं ज्यांनी एंट्री केली त्यांना जास्त मिळतं. त्यामुळे त्या प्रकारे मार्केट गेलं. पहा, वर आलं, खाली आलं, वर आलं, रिकवर झाल्यासारखं वाटत असताना परत एकदा पडलं अचानक बँक निफ्टी. त्यामुळे निफ्टी काय करणार, एकटी निफ्टी पळून 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 किती पळणार आहे. काहीतरी मर्यादा आहेत. परत वरती आलं, परत खाली आलं, वरती आलं, खाली आलं. आणि ज्यावेळेस बँक निफ्टी वर यायला लागली त्यावेळेस निफ्टीने आणखीन थोडासा वेग घेतला. वेग घेण्याचं कारण काय, बँक निफ्टीने हाय ब्रेक करत करत पुढे येत होती. स्विंग हाय जे मारले होते ते ब्रेक करत करत पुढे यायला लागल्यामुळे निफ्टीला आता जीवात जीव आला, एक साथीदार आपला मिळाल्यासारखं झालं. परत थोडीशी खाली आली आणि येऊन बंद झाली. तसं पाहिलं तर काहीच नाही, कालच्याच रेंजमध्ये येऊन बंद झाली. 10-20 पॉईंट प्लस मायनस म्हणजे बँक निफ्टीला काही हे नाहीये. बँक निफ्टीला लागतात 200, 400, 1000 पॉईंट, त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये काम झाल्यासारखं वाटतं. असं 100 250 10-20 पॉईंटमध्ये कामच नाहीये बँक निफ्टीचं. बँक निफ्टीचं ते नेचरच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता अपेक्षा आहे की काय होईल पुढे, पुढे काय होईल, तर याच्यासाठी आपल्याला परत बॅकला यावं लागेल. बॅकला आलो की आपल्याला पहिल्यांदा निफ्टीकडे पाहावं लागेल. समरीमध्ये जातोय मी, हे कॅश निफ्टी आहे. कॅश निफ्टीमध्ये पहा,
एकच मिनिट. ओके. ठीक आहे. चार्ट कडे पाहू अगोदर. डेली चार्ट पाहू, डेली चार्ट. येथपासून 26,200च्या पुढे हाय मारलेला आहे निफ्टीने आणि तिथपासून खाली येत होतं, परत खाली चाली, परत खाली चाली, परत खाली चाली. हायवर हाय मारले होते, ते ब्रेक करत करत लोअर लो मारत मारत आहे. आता इथपर्यंत आलं पण हा हाय ब्रेक करण्यात आलेला नाही. हा मेजर हे आहे 24,500च्या पुढे, 24,550 किंवा 600 धरून चला. तिथं एक रेजिस्टन्स लेवल आहे निफ्टीमध्ये, परत खाली आलंय आणि रिकवर केलेला आहे. त्यामुळे ह्या लेवलच्या पुढे जात नाही तोपर्यंत अपट्रेंड लागला असं म्हणता येत नाही. लेवलच्या पुढे जात नाही तोपर्यंत अपट्रेंड चालू झाला असं आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. तोपर्यंत आपल्या मनामध्ये शंकाच राहतील. आपल्याला थोडं सावधपणेच काम करावं लागेल. रिकवर होत असतात. पहिल्याच टप्प्यात पहा, एवढं रिकवर झालं तरी खाली आलतं ना. रिकवर प्रत्येक टप्प्यावरती होते. घसरली खाली की रिकवर होत असते. पहा, इथे खाली घसरली, रिकवर झाली, खाली घसरली, रिकवर झाली, खाली घसरली, रिकवर झाली, खाली घसरली, रिकवर झाली. रिकवर होत नाही असं अजिबात नाहीये. आणि इथं आणखीन एक दिसतंय, हा जो गॅप होता तो भरून काढलेला आहे. त्यामुळे हाय जर ब्रेक केले हे दोन लेवल तर मार्केट खूप पुढे वर जाण्याची शक्यता आहे. ओके, चालेल. धन्यवाद मित्रांनो.